श्री स्वामी समर्थ. तर परत एकदा स्वागत आहे तुमचं सिंपल लाईफस्टाईल बाय मनीषा या चॅनलवरती. तर आज आहे ना दीपा अमावस्या होते आणि या दीपा अमावस्यामुळे ना थोडंसं मग देवपूजा वगैरे करायला थोडासा वेळ, कारण की सकाळचा सगळं आवरून वगैरे देवपूजेला सुरुवात केली होती. कारण की आज ना देवघर सर्व म्हणजे साफसफाई त्या देवघराची मी 2-3 दिवस आधीच केली होती आणि व्हिडिओ पण मी शेअर केलेला आहे. तर त्याच्यानंतर ना आज वरचं सर्व देवघर वगैरे पुसून वगैरे देव वगैरे घासून स्वच्छ करून ठेवले. कारण की आता इथून आहे ना श्रावण महिना सुरुवात होणार आहे आणि श्रावण महिन्याच्या नंतर आता आपल्याला आपल्या सणांची सुरुवात झाली. त्याच्यामुळे मग सर्व देव वगैरे स्वच्छ घासून वगैरे घेतली होती. त्याची पूजा मी मांडायला सुरुवात केली होती. तर सगळ्यात आधी ना मी उठल्याच्या नंतर सर्व झाडून वगैरे घेतलं, म्हणजे पारूस तर आपल्याला आधी काढावंच लागतं. त्याच्यानंतर आंघोळ वगैरे केली आणि स्वयंपाक बनवून घेतला. कारण की डबे वगैरे असतात ना, मग त्यांचं निवांत झालं ना मग ही कामे आपल्याला निवांत करता येतात. तसं तर मग 7-7:30 वाजता माझा स्वयंपाक वगैरे आवरून होतं. त्याच्यानंतर मग मी देवपूजेच्या वगैरे कामाला लागते. कारण की मला नाही तर थोडासा जास्ती वेळ लागतो देवपूजा वगैरे करायला. कारण की देव पण खूप आहेत आणि देवघर पण आमचं ना वरती उंच आहे. म्हणजे मी देवघराच्या वरती देव ठेवलेले आहेत. कारण की खाली आहे ना साई पूर्ण दिवसभर हे करून टाकतो. त्याच्यामुळे ना देवाला पण आता माझ्या घरात देवांना पण ॲडजस्ट करावं लागत आहे. त्याच्यामुळे मग मी पुन्हा पूर्ण असं पायऱ्या वगैरे बनवलेत. पाटा एकावर एक पाटा ठेवून ना देवघरावरतीच मी पायऱ्या वगैरे बनवलेल्या आहेत. तिथेच मी म्हणजे देव वगैरे ठेवलेले आहेत. आणि आता पूजा वगैरे करायचं म्हणलं ना थोडंसं उभं राहूनच करावं लागतं. आणि ही तुळजाभवानीची मूर्ती आहे ना माझ्या माहेराहून आलेली आहे. आणि दुसरी एक छोटी माझ्याकडे तुळजाभवानीची मूर्ती होती ना, ती मी माझ्या पारख्या जावेला दिलेली. तर ह्या मूर्तीला ना खूप छान मळवट वगैरे म्हणता येतो. आता ती माहेराहून कशी आली तर माहेरामध्ये ना तुळजाभवानीचं मंदिर बांधल्याच्या नंतर ना जे कळस स्थापना करायची होती ना त्याच्यासाठी ना प्रत्येक मुलींकडून ना त्यांनी ते कळस स्थापनेसाठी पावती घेऊन कळस स्थापना केली. तर त्याच्यामुळे ना त्यांनी आशीर्वाद म्हणून आम्हाला ना प्रत्येक मुलीला ना ज्याने पावती फाडली होती ना त्यांना अशा मूर्त्या बनवून दिलेल्या आहेत. तर खूप छान आहे. आणि मला तशी पण मोठी मूर्ती घ्यायची होती. तर माझ्याकडे मोठी मूर्ती पण आली. आणि मग आता एका ह्याच्यामध्ये 2 देव ठेवत नाहीत ना, त्याच्यामुळे मग बारकी मूर्ती ना माझ्या बारक्या जावेला देऊन ठेवली. आणि कधी अन्नपूर्णेची मूर्ती आहे ना तांदळामध्ये ठेवली ना, जी देवीच्या हातामध्ये पळी असते ना त्याच्यामध्ये 2-4 तांदूळ ठेवायचे. कारण की ती पळी ना रिकामी नसतात ठेवत. तर इथे ना स्वामींची मी पूजा करत होते. तेवढं साई आला आणि साईने पूर्ण कॅमेरा वगैरे हलवून म्हणजे मोबाईल वगैरे पूर्ण हलवलं. त्याच्यामुळे ना थोडासा इथून पुढं शूट काही थोडा वेळ घेतलं, म्हणजे घेता आलं नाही. कारण की तो उठला ना मग त्याचं हे असं काही ना काही चालू असतं. त्याला मोबाईल दिसला ना मग मस्ती असं मस्ती करायचं, त्याला असं खूप मस्ती करावीशी वाटते. पण त्याला मोबाईल ना हाताला येत नव्हतं. त्याच्यामुळे ना तो खालून असं मोबाईलला हलवत होता आणि तो पूर्ण थोडासा व्हिडिओ हलला होता. तर आज आहे ना अमावस्या होती आणि खूप छान अशी पूजा पण झाली होती माझी. तर वेळही खूप लागतो त्याच्यामुळे. आणि दुपारच्या नंतर ना इथे ना साई झोपला होता. तर हे ना पूर्ण घरामध्ये पूर्ण राडा करून असं एवढी खेळणी वगैरे जिकडे तिकडे करून टाकतो ना. आणि असं या खेळणी वगैरे पडले नाही असं काही वाटत नाही. कारण की मुलांचं बालपण आहे, ते आत्ताच हे करतात. एकदा शाळेत चालले ना मग खेळणी कुठे दिसणार पण नाही. त्याच्यामुळे ना तो किती जरी पसारा केला ना तरी मला काही वाटत नाही. कारण की तो झोपल्याच्या नंतर मग मी आवरत असते आणि तो झोपला ना मग माझी ही कामे सुरू होतात. आणि तसं पण ना आज थोडंसं सकाळची कामं पण होती आणि देवपूजाला पण खूप वेळ लागला. त्यातून मग पूर्ण असं त्याला पण थोडासा टाइम द्यावा लागतो उठल्याच्या नंतर. म्हणजे उठल्याच्या नंतर तो खूप वेळचा तर त्याला ना असं हे करावं लागतं, समजावंच लागतं की आता सकाळ झालेले हे. म्हणजे असं किरकिर करत बसतो तो खूप, असं खात नाही पित नाही किंवा असं शांत बसत नाही, असं रडतो. मग जवळ बस म्हणून असं हे चालू असतं. त्याच्यामुळे ना मग थोडासा कामाला वेळ होतो, कधी कधी होतो. आणि कधी कधी तो खेळायला लागला ना मग मी कामं लवकर आवरून घेते. तर मग तो झोपल्याच्या नंतर मग माझी कामाला सुरुवात होते. मग आणि तसं पण आता लेकरांचं असं खेळांचं वय आहे ना त्याच्यामुळे मग, आणि आपण हे दिवसभर हे असतो त्याच्यामुळे मग तसं आता खेळणीच पडलेली असतात. बाकीचं काही कचरा वगैरे नाहीये की कोणी आलं की आपल्याला असं नाव ठेवलं असं काय मला वाटत नाही. कारण की मुलांची खेळणी पडलेली आहेत ना त्याच्यामुळे मी कोणाचा विचार करत नाही. की फक्त एवढंच की दुसरं काही कचरा वगैरे असला ना मग ते आपल्यालाच बघायला बरं नाही वाटत. त्याच्यामुळे मग तो आवरावा लागतो. तसं खेळणी पडली ना मग ते काही मी आवरत नाही. कारण की त्याला जोपर्यंत असं मन भरत नाही ना खेळून, म्हणजे जोपर्यंत तो खेळून खेळून झोपी जात नाही किंवा मग
शेवटी तो खेळायचा झाला ना तो भरून ठेवतो, पण जेव्हा त्याला असं भरायचं नसतं ना त्यावेळेस तो असा राडा करून टाकतो, आणि मी जर भरून ठेवलं ना तरी तो सगळ्या रानातच करून टाकतो. त्याच्यामुळे ना मग ते पण आवरलं, आणि नंतर फरशी वगैरे सर्व क्लीन करून म्हणजे पुसून वगैरे घेतली. आणि त्याच्यानंतर पाऊसही सुरू झाला होता बाहेर थोडासा, आणि म्हणजे ऊन पडलं होतं थोडंसं, म्हणून मग मी गॅलरी वगैरे उघडली होती. आणि नंतर लगेच पाऊसही सुरू झाला, कारण हवा आली ना पूर्ण घरामध्ये, पावसाचं पाणी वगैरे पूर्ण आतमध्ये येतं, त्याच्यामुळे ना ते बंदच असते तिकडे. त्यानंतर मला इकडे भांडी पण घासायची होती, कारण की किचन वगैरे काही आवरलं नव्हतं सकाळी. भांडी वगैरे सगळी एका जागीच पण करून ठेवलेली होती ना ती. मग तो झोपल्याच्या नंतर मग माझी ही कामं म्हणजे ही कामाला सुरुवात झाली. मग नंतर आणि ही कामे होऊपर्यंत ना त्याची झोप होऊन पण निघते. मग त्याच्यानंतर परत त्याला तेच करत बसावं लागते, सकाळ दुपार संध्याकाळ रिपीट तेच असं हे होऊन जातं. तर जाऊ दे, आता लहान आहे त्याच्यामुळे ना मग मी म्हणते जाऊ दे, आपण लहान आहे तोपर्यंतच त्याचे लाड, एकदा असं मोठे झाले ना मुलं मग त्याच्यानंतर ते जवळही येत नाहीत. हे रडणं हे तर ते तर लांबच राहिलं, म्हणजे समजदार झाले ना मग तर ते लांबच राहिलं. मग त्याच्यामुळे ना मग त्याला रडूस असं वाटत नाही, त्याच्यामुळे मग मी कामाचा काही एवढा विचार करत नाही. होत आहेत कामं काही दिवसभर होत राहतात, मग मुलांचं खेळणं वगैरे हे चालू, त्याच्यामुळे ना त्यांना वेळ द्यायला लागतो. तर त्यांना वेळ देण्यासाठी कुठे कामही कुठं काही करायची गरज नाही, कारण की मुलांसाठी ना आई किंवा वडील दोघांपैकी एका त्याला वेळ देण्याची गरज असते. त्याच्यामुळे ना त्याचे पप्पा पण म्हणतात की जाऊ दे, मुलांचं लहान म्हणजे अजून वय लहान आहे, मुलांना गरज आहे कोणाची एकाची तरी. त्याच्यामुळे ना ते कामाचं वगैरे काही म्हणजे असं नावही काढायचं नाही. तर संध्याकाळी ना माझं ह्याची दिवे बनवायची तयारी सुरुवात होती. तर दिवे वगैरे बनवायला मी त्याच्यामध्ये थोडासा गुळ आणि थोडीशी हळद पण टाकली होती, कारण की ना थोडासा कलर येतो त्या पिठामध्ये म्हणजे दिव्याला. त्याच्यामुळे ना थोडीशी मी नॉर्मल हळद वगैरे टाकली होती, आणि कणकेचा गोळा मळून घेतला. आणि तसं पण आज दिव्याची अमावस्या आहे, त्याच्यामुळे ना आपल्या घरातील जे सर्व दिवे असतात, दिवे समई निरंजन काय असेल ते ना सर्व पितळेचे जे दिवे असतात ना ते सर्व काढून स्वच्छ धुवून घासून पुसून आज त्याची पूजा केली असते. तर त्याला म्हणजे आजपासून आहे ना श्रावण महिना सुरू होत असतो, आजचा अमावस्याचा अंधार घालवण्यासाठी ना दिव्याची पूजा ही केली जाते. म्हणजे तसं आता पहिल्यापासून हा रिवाज चालत आलेला आहे, पण आमच्याकडे काही एवढं म्हणजे या दिवशी ना असं सर्व दिवे वगैरे पूजन वगैरे करत नाही, त्यामुळे मला पण याची काही जास्ती माहिती नाहीये. पण आता जसं जसं आपल्याला आपण नवीन भागात जातो किंवा नवीन असं म्हणजे आता प्रत्येक भागात हे पण वाढत चाललेलं आहे की दिव्यांची पूजा वगैरे करतात. त्याच्यामुळे ना मी पण यावर्षी पहिल्यांदाच करत आहे बरं का पूजा. म्हणजे इथून मागे मी कधी केली नव्हती, म्हणजे बघितली होती, म्हणजे असं ऐकत होते, पण असं आमच्या इकडे नाहीये, त्याच्यामुळे मी यावेळेस केलीच नाही. आणि यावेळेस करताना पण मी कोणाला विचारलं नाही, कारण की मग ते काही आपल्याकडे नाहीये किंवा असं तसं म्हणतात, त्याच्यामुळे मी काही कोणाला विचारलंही नाही आणि काहीच नाही. मी तर आहे ना आज मनानेच पूजा वगैरे करायला सुरुवात केली होती, पण खूप छान वाटत होतं, आणि दिवे पण माझे खूप छान झाले होते. त्याच्यानंतर आहे ना आता मला संध्याकाळचा स्वयंपाकही करायचा होता, त्याच्यामुळे मग लवकर दिव्यांची पूजा वगैरे करून घेतली. आणि दिवे माझ्याकडे काही थोडेच होते, म्हणजे 4 ते 5 दिवे आहेत माझ्याकडे, त्याच्यामुळे मी आहे तेवढे दिवे घेतले आणि त्यांची पूजा वगैरे केली. तर हे कणकेचे दिवे असतात ना ते आधी देवाला म्हणजे दिव्यांना ओवाळतात, त्यानंतर देवाला ओवाळतात, आणि त्याच्यानंतर मुलांना ओवाळतात असं ऐकलं होतं मी. आणि नक्की कमेंट करून सांगा मला ते कसं असतं, कारण की पुढच्या वेळेस ना मी थोडीशी सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन, कारण की ह्या वेळेस ना मी पहिल्यांदाच केले, त्यामुळे काही जरी चुकलं असेल तर ते नक्की तुम्ही कमेंट करून सांगा मला. आणि आज हे ना असे दिवे लावल्याच्या नंतर इतकं छान वाटत होतं ना, इतका दिव्यांचं म्हणजे आपण इतक्या लाईटी लावतो तरी पण आपल्याला एवढं समाधान भेटत नाही, पण आजच्या दिव्यांमध्ये ना इतकं छान वाटत होतं ना, म्हणजे असं किती असं प्रकाश वेगळाच प्रकाश पडलेला होता, आणि खूप छान वाटत होतं. आणि पहिल्यांदा केल्यामुळे पण मला असं थोडंसं वेगळं म्हणजे वेगळाच आनंद होता की आपण पहिल्यांदा काहीतरी करतो आणि छान वाटते. त्याच्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली. आता इथे पण आहे ना मी पूजेसाठी म्हणजे
मुलांना ओवाळण्यासाठी वगैरे दिवे बनवले होते ना, ते आमचं साई आहे ना, दिवे फुंकून भिजवायचं काम चालू होतं त्याचं. तर त्याला आवरत पूजा वगैरे आवरून घेतली आणि ते ना ओवाळायला घेतल्याच्या नंतर पहिला तो साखर खायला बसलेला होता. तो एकटाच साखर म्हणजे त्याला ओवाळायला घेतलेली वाटीमध्ये साखर होती ना, तो खात बसला होता. मग आणि दिवे पण फुकायचं काम चालू होतं त्याचं. मग असं काहीतरी त्याचा आगाऊपणा हे दिवसभर सुरूच असतं. त्यामुळे ना त्याच्याकडे खूप लक्ष द्यायला लागतं. तर अशा प्रकारे मुलांना ओवाळून वगैरे घेतलं आणि आता व्हिडिओचा इथं शेवट करते. तर चला, कसं झालंय कसं नाही व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर एक सबस्क्रायबर जरूर करा. तर आज देवघर पण खूप छान उजळून निघालेलं होतं. तर चला भेटूया असंच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.